नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण मिक्स भाज्या वापरून झटपट असा पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत. तर हा पदार्थ अगदी 10 मिनिटात बनतो. तर आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता इथे मी 2 वाट्या बारीक रवा घेतलाय, अर्धी वाटी दही घेतले. आता इथे रवा जाडा असेल तर तुम्ही इथे हा रवा मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता. आता इथे मी एक मोठा भांडा घेतले. आता यामध्ये आपण रवा काढून घेऊयात. आता यामध्ये आपण दही घालून घेऊयात. पाणी घालायचे. आता हे सर्व आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालून आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. तर इथे आपल्याला टोटल 2 वाट्या पाणी लागले. हे सर्व छान मिक्स झालं की यावर झाकण ठेवून एक 10 मिनिटे आपण भाजी चिरेपर्यंत हे भिजत ठेवणार आहोत. एक 5 मिनिटासाठी हे आता आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत फोडणीची तयारी करायची. गॅसवर इथे मी पळी गरम करायला ठेवली. यामध्ये अर्धा पळी आपण तेल घालूया. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. 1 चमचा जिरे घालूयात. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये 3 ते 4 मिरच्या मी कट करून यामध्ये घातल्या. 2 ते 3 कढीपत्त्याची पाने बारीक करून घातलीत. तयार झालेली फोडणी आता आपण गॅस बंद करून साईडला ठेवून देऊयात. 5 मिनिटे झालेत आणि भाज्या देखील इथे आपल्या चिरून झाल्यात आणि फोडणी देखील तयार झाली. आता हे सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण कट केलेल्या भाज्या घालूयात. बारीक चिरलेली शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर आहे, टोमॅटो आणि इथे मी स्वीट कॉर्न घेतलेत. सध्या स्वीट कॉर्नचा सीझन चालू आहे तर ते देखील आपण यामध्ये घालायचे, म्हणजे याची चव देखील छान अशी लागते. सध्या बाजारात स्वीट कॉर्नचा सीझन चालू आहे तर यामध्ये स्वीट कॉर्न घातले तर मुलांना देखील खूपच आवडेल. खूप सारी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तयार केलेली फोडणी आता यात घालूया. फोडणी घातली की लगेचच आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता यात तुम्ही उकडलेले मूग देखील घालू शकता, त्याची देखील चव छान अशी लागेल. आता यामध्ये मी कट केलेले बीट घेतले. तुम्ही हे बीट किसून देखील घालू शकता, पण त्याचा खूपच असा लाल रंग येतो. पण अशा पद्धतीने आपण बीट घातलं तर त्याचा रंग देखील छान असा येतोय. बीट घातल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता रंग देखील खूपच सुरेख दिसतोय. तरी ते मी बीट सगळ्यात शेवटी घातले. तर हे मिश्रण आपल्याला खूप असं पातळसर करायचं नाही, अगदी घट्टसर हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर खूपच मिश्रण घट्ट आहे तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घातले तरी चालेल, पण शक्यतो हे बॅटर आपल्याला खूप असं पातळ करायचं नाही. तयार झालेल्या बॅटरपासून आता आपण आप्पे बनवणार आहोत. त्याकरता इथे मी गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवले. यामध्ये अगदी 2-2 थेंब तेल घालायचे. तयार केलेले बॅटर आता यामध्ये घालून घेऊयात. आता यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटे आपण हे आप्पे भाजून घेणार आहोत. 5 मिनिटे झालेत. आता यावरचे झाकण काढले. आता आपण आप्पे उलटसुलट करून दोन्ही साईडने छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. आता 2 मिनिटे आपण खालच्या बाजूने देखील हे आप्पे छान असे सोनेरी रंगावर भाजायचे. अगदी थोडंसं यावर मी तेल घातले. 2 ते 3 मिनिटे झालेत. आप्पे इथे आपले छान असे सोनेरी रंगावर भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने ते आपले आप्पे तयार झाले. तरी ते मी त्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी तयार करून घेतली. लहान मुलांच्या टिफिनसाठी अतिशय झटपट आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. तुम्ही देखील करून बघा. तरी ते आपले आप्पे छान असे सॉफ्ट आणि जाळीदार झाले, तुम्ही बघू शकता. तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा
व चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.